प्रश्न: आत खोलवर संपर्क झाल्यावर काय परिणाम होतो? उत्तर: शरीरातील संवेदना वाढू शकतात, काहींना अस्वस्थता जाणवू शकते, सहजतेने केल्यास त्रास होत नाही. संवाद आणि काळजी महत्त्वाची असते. प्रश्न: आत ओलसरपणा वाढला की काय केलं जातं? उत्तर: हा नैसर्गिक शारीरिक प्रतिसाद असतो, आरामदायक भावना दर्शवतो, स्वच्छता राखणं गरजेचं असतं. घाई न करता शांतता ठेवली जाते. प्रश्न: डॉगी स्टाईल मध्ये जवळीक कशी ठेवली जाते? उत्तर: दोघांचं संतुलन महत्त्वाचं असतं, शरीरावर ताण येऊ नये याची काळजी, हळू हालचाल योग्य ठरते, संवाद सतत ठेवावा लागतो. प्रश्न: काउगर्ल पोझिशनमध्ये शारीरिक हालचाल कशी असते? उत्तर: नियंत्रण समतोल राखलं जातं, आराम महत्त्वाचा असतो. श्वासोच्छवासावर लक्ष दिलं जातं, असुविधा टाळली जाते. प्रश्न: मिशनरी पोझिशनमध्ये जवळीक कशी ठेवतात? उत्तर: हा सर्वसामान्य व आरामदायक प्रकार आहे. डोळ्यात संपर्क ठेवता येतो, संवाद सोपा होतो, शरीरावर ताण कमी पडतो. प्रश्न: विविध पोझिशनमध्ये शारीरिक जवळीक कशी ठेवली जाते? उत्तर: प्रत्येकाची सोय वेगळी असते, आराम आणि सुरक्षितता महत्त्वाची, घाई टाळली जाते, परस्पर समज आवश्यक असते. प्रश्न: मागचा भाग घट्ट असल्यास काय परिणाम होतो? उत्तर: स्नायूंची रचना वेगळी असू शकते, कधी कधी ताण जाणवतो, हळू हालचाल उपयोगी ठरते, विश्रांती महत्त्वाची असते. प्रश्न: खाली सरकत असल्यास काय करावं? उत्तर: स्थिती बदलणं उपयुक्त ठरतं, आधार घेणं गरजेचं असतं. घाई न करता समायोजन केलं जातं, सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जातं. प्रश्न: केव्हा महिला स्वतः पुढाकार घेते? उत्तर: मानसिक आराम असताना, विश्वासाची भावना असते, संवाद खुला असतो, हे व्यक्तिपरत्वे बदलतं. प्रश्न: तिला हळू का करायला सांगितलं जातं? उत्तर: शरीराला जुळवून घेण्यासाठी, असुविधा टाळण्यासाठी, आराम टिकवण्यासाठी, अनुभव सुरक्षित ठेवण्यासाठी. प्रश्न: वर दाब दिल्यावर ती का थांबते? दाबामुळे अस्वस्थता येऊ शकते, शरीर सिग्नल देत असतं, थांबणं नैसर्गिक प्रतिसाद आहे, आराम पुन्हा मिळवण्यासाठी. प्रश्न: खाली फार मोकळं वाटत असल्यास काय करावं? उत्तर: शरीरस्थिती बदलली जाते, स्नायूंवर नियंत्रण ठेवता येतं, हळू हालचाल केली जाते, गरज असल्यास विश्रांती घेतली जाते. प्रश्न: आत खोलवर संपर्क झाल्यावर काय परिणाम होतो? उत्तर: शरीरातील संवेदना वाढू शकतात, काहींना अस्वस्थता जाणवू शकते, सहजतेने केल्यास त्रास होत नाही. संवाद आणि काळजी महत्त्वाची असते. प्रश्न: आत थोडा वेळ थांबल्यास काय परिणाम होतो? उत्तर: संवेदना बदलू शकतात, काहींना आराम मिळतो, काहींना ताण जाणवू शकतो, शरीराच्या सिग्नलनुसार वागावं. प्रश्न: जास्त वेगात केल्यावर काय बिघडू शकतं? उत्तर: असुविधा किंवा वेदना होऊ शकतात, शरीरावर ताण वाढतो, इजा होण्याचा धोका असतो, म्हणून हळूक ती सुरक्षित असते.